Brought to you by Ludo Fantasy. रोल द डाइस, मेक योर मूव और अपनी किस्मत बदलो. डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ. इंडियाज गॉट लेटेंट नावाचा शो नुकताच सोशल मीडियावर ट्रोल झाला होता, कॉन्ट्रोवर्सी झाली होती. या शोवरून संताप व्यक्त करण्यात आलेला होता. या शोचा होस्ट असेल समय रैना किंवा रणवीर अलाहाबादिया यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. पण आत्ता असं काय झालेलं आहे की एका क्लिपमुळे हा शो तरी बरा होता, पण जो OTT प्लॅटफॉर्मवर येणारा हाऊस अरेस्ट नावाचा शो आहे हा यापेक्षा अश्लील असल्याचं म्हटलं जातंय. एक क्लिप व्हायरल होतीये ज्यावरून संताप व्यक्त केला जातोय. राजकीय नेत्या चित्रा वाघ असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा यावर ॲक्शन घ्यावी असं म्हटलेलं आहे. या सगळ्यावरून आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. नक्की हाऊस अरेस्ट हा शो नेमका काय आहे, व्हायरल होणारी ही क्लिप नेमकी काय आहे, या शोवरून सोशल मीडियावर इतका संताप का व्यक्त केला जातोय, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात पहिल्यांदा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ पहा. तर या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर एजाज खान आपल्याला दिसतोय. एजाज खान जो याआधी बिग बॉस या रियालिटी शोमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता. एजाज खानवर ड्रग्ज प्रकरण असेल किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि तो जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे. आता इथे एजाज खान हाऊस अरेस्ट नावाच्या शोचा होस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा शो नेमका काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतेच, पण या व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये काय आहे ते सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात. आता या क्लिपमध्ये एजाज खान एका मुलीला म्हणजेच एका कंटेस्टंटला तिथे असलेला काय विचारतो की तुला कामासूत्रा माहिती आहे का, म्हणजेच व्हॉट इज कामासूत्रा असं विचारतो. त्यावर ती काय म्हणते की सेक्स पोझिशन बद्दल मला इतकं काही माहिती नाहीये. त्यावर एजाज खान तिला असं म्हणतो की तू कधी एक्सपेरिमेंट केलं नाहीये का, त्यावर ती नाही म्हणते. त्यानंतर एजाज खान काय करतो तर तिथे असलेल्या दोन लोकांना, दोन कंटेस्टंटना बोलवतो, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि त्यांना म्हणतो की तिला थोडंसं डिरेक्ट करा, तिला सांगा की नक्की हे सगळं काय असतं. तेव्हा तिथे असलेले कंटेस्टंट येतात, त्या सेक्स पोझिशन बद्दल बोलतात आणि ते तिकडे सगळ्या त्या ॲक्शन करून त्या सगळ्या तिथे असलेल्या कंटेस्टंटला दाखवतात. आता ही क्लिप यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि इतकं मोकळं रान OTT प्लॅटफॉर्मवर कंटेस्टंटला दिलं जातं का, अशा प्रकारे इतकी अश्लीलता पसरवण्याचा खरंच त्यांना अधिकार आहे का, या सगळ्यांवरून टीका केली जाते. आता चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी ट्विट केलं. त्यांनी काय म्हटलं तेही पहा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा. एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर बंदी घाला. स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा हाऊस अरेस्ट नावाचा शो केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे. चित्रा वाघ असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी OTT प्लॅटफॉर्म, हा जो उल्लू नावाचा OTT ॲप आहे, याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. हा ॲप बॅन करावा अशी मागणी केली. आता पहिल्यांदाच हा जो उल्लू नावाचा ॲप आहे हा बॅन होण्याची मागणी होतीये का, तर नाही. याआधी सुद्धा हा ॲप अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे. या ॲपवर काय होतं तर 18+ कॅटेगरीचा कंटेंट या ॲपवर दाखवला जातो, जिथे अनेक बोल्ड सीन असतील किंवा अनेक बोल्ड वेब सिरीज दाखवल्या जातात आणि तसाच एक हाऊस अरेस्ट नावाचा शो सुद्धा आहे. हा शो काय आहे तर 12 कंटेस्टंटला एका आलिशान विलामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांना एजाज खान वेगवेगळे टास्क देतो. आता याआधी सुद्धा हाऊस अरेस्ट या शोच्या क्लिप व्हायरल झालेल्या आहेत सोशल मीडियावर. अनेक कंटेस्टंट ज्या मुली आहेत त्या त्यांचे कपडे काढताना दिसतात, अशा सुद्धा काही क्लिप आहेत ज्या व्हायरल झालेल्या आहेत आणि ज्यावर आक्षेप घेतला जातोय. आता ही जी क्लिप व्हायरल होतीये यावर राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेतलेली आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे तर 9 मेला त्यांनी उल्लू ॲपचे जे CEO आहेत विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना आयोगासमोर दाखल होण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि महिला आयोगाने यावर असं सुद्धा म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा कंटेंट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. म्हणजेच महिला आयोगाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन 9 तारखेला 9 मेला एजाज खान असेल किंवा उल्लू ॲपचे CEO असतील यांना आयोगासमोर दाखल होण्याचे आदेश दिलेले आहेत. आता या सगळ्यावरून उल्लू ॲप सोबतच अल्ट बालाजी सुद्धा या ॲपला सुद्धा बॅन करावं अशी मागणी होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे तर 2024ला
मार्च 14, 2024ला INBने म्हणजेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एकूण 18 ॲप बॅन केलेले होते. आता हे ॲप का बॅन केलेले होते तर अश्लीलता पसरवणारे हे ॲप असल्यामुळे या ॲपमुळे लहान मुलं असतील किंवा एकूणच जे फॅमिली मेंबर्स असतात जे हे सगळं बघतात त्यांच्यावर वेगळा परिणाम होतो, लहान मुलांवर वेगळा परिणाम होतो. त्याच्यामुळे हे 18 ॲप बॅन केलेले होते. जेव्हा हे ॲप बॅन करण्यात आलेले होते तेव्हाच उल्लू आणि अल्ट बालाजी हे ॲप सुद्धा बॅन का केले नाहीत असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी इथे उपस्थित केलेला आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं, पहिल्यांदा हे ॲप बॅन होण्याची मागणी होत नाहीये. त्याच्यामुळे अल्ट बालाजी आणि उल्लू ॲप ह्या सगळे ॲप सुद्धा आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत की या ॲपवर इतक्या मोठ्या प्रमाणात अश्लील कंटेंट पसरवला जातो, अश्लीलता पसरवली जाते असा आरोप होतोय. त्यामुळे ते ॲप का बॅन होत नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय. आता या सगळ्या प्रकरणानंतर हा जो व्हिडिओ व्हायरल होतो, ही क्लिप व्हायरल होते, याच्यामध्ये असलेली एक कंटेस्टंट जिचं नाव आहे गहना वशिष्ठ, हिने समोर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तिने काय म्हटलेलं आहे, तिने असं म्हटलेलं आहे की वही चीज बिकती है जो खरीदी जाती है. आम्ही फक्त बोलत होतो, आम्ही तिथे काही कृती करत नव्हतो आणि जर तुम्हाला ते बघायचं नसेल तर तसंही तो 18+ कंटेंट होता. त्याच्यामुळे त्याचा वेगळा परिणाम कुणावर होईल असं मला वाटत नाही, कारण वेगवेगळे मूवीज असतील किंवा वेगवेगळ्या सेलिब्रिटीज असतील यापेक्षा जे वेगळे सीन असतील किंवा आक्षेपार्ह अश्लीलता पसरवणारे सीन टीव्हीमध्ये होत असतात किंवा मूवीजमध्ये होत असतात असं या कंटेस्टंटने म्हटलेलं आहे. इंडिया टुडेने तिची प्रतिक्रिया घेतलेली आहे. तिने काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया. अगर आप पोजीशंस की बातें कर रहे हैं तो हमारे शो में यानी कि हाउस अरेस्ट में पोजीशंस की बातें हो रही हैं, पोजीशंस की नहीं जा रही हैं. इसके पहले लाखों फिल्में आ चुकी हैं जिनमें वाकई चीज़ें की जाती हैं. तो मतलब आपका कहना है कि करना इज़ अलाउड बट आप बातें नहीं कर सकते. शो में जो भी लोग, जो लड़के लड़की हैं, वो एक्चुअली कपल हैं. शो में आकर वो कपल नहीं बने हैं, वो पहले से ही कपल्स हैं. तो एक कपल अपने प्राइवेट मोमेंट्स के बारे में वो बातें कर रहा है. कोई ऐसी चीज़ नहीं हुई है जो आज के पहले कभी नहीं हुई है, ऐसा कुछ नहीं है. जो एलिगेशंस लगाए जा रहे हैं कि ये हो रहा वो हो रहा, कृपया करके पूरा शो देखें, सिर्फ 2 क्लिप्स पे ना जज कर लें. क्योंकि कई बार क्या होता है ना, आप लड़ रहे हैं, बीच में 2 गालियाँ आ गई, उसको हाईलाइट कर दिया गया, बट पीछे का क्या मोटो है वो क्लियर होना इज़ व्हेरी इंपॉर्टेंट. तर आपण बघितलं असेल तर गहना वशिष्ठीने असं म्हटलेलं आहे की पॉर्न कंटेंट हा कुठल्याही वेबसाईटवर अवेलेबल असतो आणि तो जर बॅन होत नसेल तर वेब सिरीज किंवा असे OTT प्लॅटफॉर्म जे की 18+ कॅटेगरीचे ऑलरेडी आहेत आणि जे सांगतात की 18+ पुढे असलेल्या वय असलेल्या लोकांनी हे पाहावे तर ते का बॅन व्हावे असं तिने म्हटलेलं आहे. एकूणच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता जो एजाज खान आहे किंवा या सगळ्या व्हिडिओमध्ये जो कुणी निर्माते असतील त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आता सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावर आता पुढे काय ॲक्शन होते हे आपल्याला पाहायचंच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, OTT प्लॅटफॉर्म उल्लू ॲपसारखे किंवा अल्ट बालाजी सारखे किंवा एकूणच सोशल मीडियावर ज्या प्रकारे असा आरोप होतोय की अश्लीलता पसरवली जाते या सगळ्या आजकालच्या शोजमुळे, ते योग्य आहे का? 18+ कॅटेगरीचं जरी रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी असलं तरी सुद्धा अशा प्रकारचे कंटेंट दाखवणं योग्य आहे का? तुमची या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया आहे, तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.